मी प्राध्यापक शुभांगी राऊत स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलवर सर्वांना वेलकम करते. STI, PSI, PSO यासाठी आपण सामान्य विज्ञानाची टेस्ट सिरीज चालू करत आहोत. आणि MPSC मध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याच प्रकारचे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा. रक्तपट्टिका आणि रक्तबिंबिका यांचा आकार असतो. पहिल्या याच्यामध्ये दिलाय द्विबहिर्वक्र, दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय द्विअंतर्वक्र, तिसऱ्यामध्ये दिलाय त्रिकोणी, चौथ्यामध्ये दिलाय चौकोनी. म्हणजेच आपल्याला काय सांगायचं आहे का रक्तपट्टिका आणि रक्तबिंबिका यांचा आकार कसा असतो. मग रक्तपट्टिका आणि रक्तबिंबिका याचा आकार कसा असतो? द्विबहिर्वक्र असतो. कसा असतो? द्विबहिर्वक्र. म्हणजेच कशा असतात या रक्तपट्टिका आणि रक्तबिंबिका ह्या रंगहीन असतात आणि त्या फक्त रक्तपेशी फक्त कोणत्या प्राण्यांमध्ये आढळतात? फक्त ह्या सस्तन प्राण्यांमध्येच आढळतात. त्याच्यानंतर रक्तविसरण संस्थेचे प्रकार किती? रक्तविसरण संस्थेचे प्रकार 2 आहेत. एक कोणती आहे? खुली रक्तविसरण संस्था आणि दुसरी बंद रक्तविसरण संस्था. खुल्या रक्तविसरण संस्थेला काय म्हणतात मग? खुल्या रक्तविसरण संस्थेला ओपन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आणि बंद रक्तविसरण संस्थेला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असे म्हणतात. म्हणजे आणि खुली रक्तविसरण संस्था याच्यामध्ये आपल्याला संघ मोलुस्का व संघ आर्थ्रोपोडा हे गट येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणते हे पडतात? उदाहरणार्थ झुरळ झालं, गोगलगाय झालं, विंचू आणि इत्यादी हे कशामध्ये येतात? खुली रक्तविसरण संस्थेमध्ये येतात. त्याच्यानंतर बंद रक्तविसरण संस्था. बंद रक्तविसरण संस्था म्हणजे सरपटणारे उभयचर व पृष्ठवंशीय प्राणी. उदाहरणार्थ माणूस, त्याच्यानंतर मासे, बेडूक, पक्षी आणि इत्यादी. अशा प्रकारे 2 प्रकारच्या रक्तविसरण संस्था आपण बघितल्या आहे. त्याच्यानंतर रक्ताचा साधारण pH किती असतो? रक्ताचा साधारण pH किती असतो? पहिल्या याच्यामध्ये दिलाय 7.35 ते 7.45, दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय 8.26 ते 8.36, तिसऱ्यामध्ये दिलाय 4.5 ते 4.6, चौथ्यामध्ये दिलाय 5.5 ते 5.9. मग रक्ताचा जो हे असतो pH तो किती असतो मग? 7.35 ते 7.45 आणि साधारणतः मानवी शरीरामध्ये 5 लिटर रक्त असते. गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव कोणता? गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव हा हृदय आहे. कोणत्या प्राण्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त व अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त एकमेकात मिसळते? पहिल्यामध्ये दिलाय बेडूक, दुसऱ्यामध्ये दिलाय कुत्रा, तिसऱ्यामध्ये दिलाय मांजर, चौथ्यामध्ये दिलाय गाय. मग कोणत्या प्राण्यामध्ये ऑक्सिजनयुक्त आणि अल्प ऑक्सिजनयुक्त रक्तात एकमेकात मिसळतात? बेडूक. कोणत्या? बेडूक. कोणत्या याच्यामध्ये मिसळतात? बेडकामध्ये ऑक्सिजनयुक्त आणि अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त एकमेकांमध्ये मिसळतात. कारण शीत रक्ताच्या प्राण्यांचे शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असतं. म्हणून ऑक्सिजनयुक्त व अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त एकमेकात मिसळते. फॉर एक्झाम्पल कोणता आहे मग? उभयचर प्राणी बेडूक आहे आणि सरपटणारे प्राणी साप आहे. म्हणजे अशा प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असतात? 3 कप्प्यांचे हृदय असतात. म्हणजेच 2 अलिंदे, 2 अलिंदे, 2 अलिंदे अधिक 1 निलय, 2 अलिंदे अधिक 1 निलय, 1 निलय. अशा प्रकारे उभयचर प्राणी म्हणून बेडूक आणि सरपटणारे साप यांचं हृदय किती कप्प्याचं असते? 3 कप्प्यांचं असते.
त्याच्यानंतर RBC केंद्रक हे फक्त कोणत्या प्राण्यामध्ये असते ते आपल्याला सांगायचे. RBC ला केंद्रके रिकामी जागा फक्त कोणत्या प्राण्यांमध्ये नसते. पहिल्या याच्यामध्ये दिलाय उभयचर, दुसऱ्यामध्ये दिलाय जलचर, तिसऱ्यामध्ये दिलाय सस्तन, चौथ्यामध्ये दिलाय उभयचर आणि जलचर. मग कोणत्या प्राण्यामध्ये नसते ते? सस्तन प्राण्यामध्ये RBC ला केंद्रक नसते. म्हणजेच काय दिलेलं आहे याच्यामध्ये? परंतु मित्रहो, एक अपवाद आहे याला. उंट हा सस्तन प्राणी असून RBC ला त्याला केंद्रक असते, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, आपण इथे म्हटलेलं आहे RBC ला केंद्रक हे सस्तन प्राण्यामध्ये नसते, पण अपवाद याला कोणता आहे? उंट. उंट हा प्राणी सस्तन प्राणी असून RBC ला काय असते? त्याला केंद्रक असते. आणि उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये RBC ला केंद्रक असते. उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये RBC ला केंद्रक आहे. आणि फक्त कोणत्या याच्यामध्ये नाही? सस्तन प्राण्यांमध्ये RBC ला केंद्रक नसते. आणि सस्तन प्राण्यांमध्ये अपवाद म्हणून उंट या प्राण्यांमध्ये RBC ला केंद्रक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि यासारखे जे बारीक बारीक प्रश्न जे आपल्याला MPSC मध्ये विचारतात, जे बेसिक लेवलवरचेच प्रश्न आपल्याला असते, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही मित्र. त्याच्यामध्ये आपण खूप हार्ड वाचत जातो. हे जे बेसिक लेवलवरचं 5वी पासून 10वी वरचं जे छोटं असते दिलेलं असते, तेच आपण त्याचाच जर आपण परिपूर्ण अभ्यास केला तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण अवश्य मिळतील. अशाच प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न जर असेच पाहिजे असेल, जास्तीत जास्त सरावासाठी तुम्हाला जर अशाच प्रकारचे जर प्रश्न तुम्हाला हवे असतील तर स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात एकूण किती घटक असतात? पहिल्या याच्यामध्ये दिलाय 10, दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय 21, तिसऱ्या याच्यामध्ये दिलाय 13, चौथ्या याच्यामध्ये दिलाय 15. मग रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरामध्ये किती घटक असतात? 13. त्याच्यानंतर झुरळाचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते? झुरळाचे हृदय हे 13 कप्प्यांनी बनलेले असते. म्हणजेच कसं असते ते? प्रत्येक कप्प्यांची मांडणी अशा प्रकारे असते की त्यांचा रक्त प्रवाह पाठीमागून समोरच्या दिशेला होतो आणि झुरळामधील रक्तात काय म्हणतात? हिमोलिम्फ असे म्हणतात, कारण ते रंगहीन असते. आणि झुरळाच्या रक्तात जवळपास 30,000 प्रति घन मिमी रक्तपेशी असतात. आणि भारतात प्रामुख्याने झुरळाच्या 2 प्रजाती आढळतात. पेरिपोप्लॅन्टा जास्त प्रमाणात असतो आणि बबलॅन्टा हा कमी प्रमाणात असतो. आणि झुरळामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही, हे मुख्यतः लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हृदयाच्या पंपाची क्षमता साधारणतः किती असते? पहिल्या याच्यामध्ये दिलाय 0.4 HP, दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय 0.2 HP, तिसऱ्या याच्यामध्ये दिलाय 0.7 HP, चौथ्या याच्यामध्ये दिलाय 0.5 HP. म्हणजेच हृदयाच्या पंपाची क्षमता किती असते? साधारणतः 0.2 HP. किती असते? हृदयाच्या पंपाची क्षमता साधारणतः 0.2 HP असते. त्याच्यानंतर लहान बाळामध्ये हृदयाचे ठोके पर्यंत असतात. पहिल्या याच्यामध्ये दिलाय 110 मिनिट, दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय 150 आवर पर मिनिट, तिसऱ्या याच्यामध्ये दिलाय 140 पर मिनिट, चौथ्यामध्ये दिलाय 130 पर मिनिट. म्हणजेच लहान बाळाचे हृदयाचे ठोके कुठपर्यंत पडत असतात? 150 पर मिनिट. रक्तद्रव्यात मुख्यतः किती प्रकारचे प्रथिने आढळतात? रक्तद्रव्यात मुख्यतः किती प्रकारचे प्रथिने आढळतात? पहिल्या त्याच्यामध्ये दिलाय 4, दुसऱ्या याच्यामध्ये दिलाय 5, तिसऱ्या याच्यामध्ये दिलाय 7, चौथ्या याच्यामध्ये दिलाय 10. म्हणजे रक्तद्रव्यात किती प्रकारचे प्रथिने आढळतात? मुख्यतः 4 प्रकारचे प्रथिने आढळतात. अशाच प्रकारच्या जर तुम्हाला व्हिडिओ, अशाच प्रकारचे जर प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला क्वेश्चन लागत असेल सामान्य विज्ञानाचे, तर स्वामी सक्सेस पॉइंट या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा
आणि लाईक करा आणि शेअर करा.